औद्योगिक प्रशिक्षण संस्था पिंपळद येथे विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधून ऑगस्टमध्ये झालेल्या नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मानाचे चिन्ह व सर्टिफिकेट वितरित करून त्यांना सन्मानित करण्यात आले। या प्रसंगी प्रमुख पाहुणे प्राध्यापक दिलीप डवरे यांनी विद्यार्थ्यांना विनोदी शेर शायरीमध्ये मोलाचे मार्गदर्शन केले। विद्यार्थ्यांनी आपलं करिअर घडवताना उद्देश ठेवून करिअरकडे लक्ष द्यावे। यावेळी रवी पवार यांनी मनोगत व्यक्त केले। या ITIचा निकाल 99% लागला तर द्वितीय वर्षाचा निकाल 100% लागला असून अखिल भारतीय व्यवसाय प्रशिक्षणामध्ये 25 विद्यार्थी 90च्या वर गुण प्राप्त करून पास झाले तर 40 विद्यार्थी 85%च्या वर गुण प्राप्त करून पास झाले। 20 तंत्री विषयाचा प्रशिक्षणार्थी कृष्णा कोल्हे हा 95.83 गुण मिळवून संस्थेमध्ये प्रथम येण्याचा मान त्यांनी मिळवला तर संतोष बोरकर याने मोटर मेकॅनिकल मधून द्वितीय क्रमांक प्राप्त केला। या संस्थेमधील सर्व विद्यार्थ्यांनी 75%च्या वर गुण प्राप्त केले तर 2019 चे अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेमध्ये ITI पिंपळदचे प्रशिक्षणार्थी राज्यामधून अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय येऊन संस्थेचा मानाचा तुरा रोवला होता। कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे गटनिर्देशक अनिल गावंडे यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन गोपाल वाघ यांनी केले आणि आभार प्रवीण भोरे यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता संस्थेचे प्राचार्य राजेश वाघजाळे यांनी कठोर परिश्रम घेतले। कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली। अनंत बोबडे, विदर्भ न्यूज, दर्यापूर।